पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसंच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केलेली आहे। मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसंच सुरेशचंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती केली आहे। लोणावळ्यामध्ये निवडणुकीचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। लोणावळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय कलगीतुरा शिगेला पोहोचलाय। भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेने रवींद्र चव्हाण यांवर व्यंगचित्र काढून व्हायरल केलं। व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपला डिवचण्यात आलं। लोणावळा नगर परिषदेसाठी भाजपकडून 23 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। आता हे सर्व उमेदवार प्रचाराला लागले असून मुख्य बाजारपेठेमध्ये भाजपकडून भव्य रॅली काढण्यात आली। अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचं आक्षेपग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवलाय। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्यानं भाजपच्या प्राजक्त पाटील विरुद्ध सरस्वती शिंदे अशी लढत रंगणार आहे। आता एक मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचं कळतंय। नगर परिषदा, नगरपंचायत या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार आहेत, तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी दररोज 3 प्रचार सभा घेण्यात येणार असल्याचं देखील कळतंय। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचं कमळ फुललंय। अर्ज छाननीमध्ये विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर सावदा, भुसावळ आणि जामनेर इथे देखील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावलेंनी पुन्हा धक्का दिलाय। म्हसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह 9 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा यावेळी गोगावले यांनी दिलाय। महाड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युतीतून सुदेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडून चेतन पोटफोडे निवडणूक लढवणार आहेत। ऐन निवडणुकीच्या काळात बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। अद्वै हिरे दादा भुसेन विरोधात निवडणूक लढले होते। अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीनं नाराजीचा सूर आळवलाय। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी केली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, यावर देखील सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला। महायुतीतील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। याला म्हणतात चोर मचाये शोर। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला।
नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगाने आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार आहेत आणि त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एनडीएचे नेते म्हणून निवड होणार हे आता निश्चित झालं असून ते पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ते या राज्याचे 10व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। आता एक मोठी बातमी, थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी रात्री खोलीमध्ये शेगडी पेटवून झोपणं बेळगावातील अमन नगरातील 3 तरुणांच्या जीवावर बेतले। शेगडीच्या धुरामुळे श्वास गुदमरून या तिन्ही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर आणखी एका तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। बेळगावातील अमन नगरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। थंडी अधिक असल्यानं त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी ऊब घेण्यासाठी शेगडी पेटवली, मात्र रात्री घराला आतून कडी लावल्यामुळे शेगडीचा धूर बाहेर जाण्यासाठी कोणतीही वाट राहिली नाही आणि यामुळे खोलीत विषारी धूर पसरला। मृत आणि जखमी झालेले सर्व तरुण 22 ते 23 वर्ष वयोगटातले आहेत। पूरा पुलिस रिपोर्ट आने के बाद में पूरा पता चलेगा, लेकिन मानना यही है कि जो सिगरेट के हिसाब से जो धुआं हुआ और रूम पैक था, वो कार्बन मोनोऑक्साइड ने उन्होंने ब्रीथ करके तीन बच्चे, नौजवान बच्चे 22-23 साल की उम्र के थे और 3 बच्चों गुजर चुके हैं, उनका देहांत हुआ है। चौथा बच्चे को हॉस्पिटल लेके गए, वो आईसीयू में है, बीच में उनको डॉक्टर ट्रीट कर रहे हैं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईत मंगळवारी किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या हंगामातील किमान तापमानाचा हा आतापर्यंत निच्चांक आहे। गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सलग 18 अंश नोंदवण्यात येत असल्यानं मुंबईकरांना गारव्यानं दिलासा दिलाय। ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झालंय। 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेमध्ये विमानतळाचं संचालन केलं जाणार आहे आणि त्याद्वारे दररोज 23 विमानं उड्डाणं घेतील। उपनगरीय स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत आणि यासाठी रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स ही स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे, ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी मुंबई महापालिकेचा 3283 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याचं उघड झालंय। म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, बीपीटी, रेल्वे राज्य सरकार, पोलीस संचालनालय आदी प्राधिकरणांच्या 5000हून अधिक मालमत्तांच्या कराचा यामध्ये समावेश आहे। अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा कमी झाल्यानं भारतीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। दिल्लीमध्ये मंगळवारी सोन्याचे दर 3900 रुपयांनी घसरून 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचे दरही 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले। डिसेंबर 2026 पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,00,000 अंकाच्या पातळीवर जाऊ शकतो असा नवा अंदाज मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे। मॉर्गन स्टॅनलेच्या बुल केस अंदाजानुसार शेअर बाजार सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 26% वाढणार आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळेल आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यास झालेलं नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाईल। बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देखील सादर करा असं ते म्हटले। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलंय। अभिनेते प्रवीण तरडेंनी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केलं। यावेळी प्रवीण तरडेंनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला। नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली टपाल खात्याकडून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये आरोपीनं उकळले होते।
थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेत. पुणे शहरात उघड्यावर शेकोटी नको असे आदेश देण्यात आले असून पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय.